तुम्ही ज्या पद्धतीने भाषण केलं ते सगळ्यांनाच आवडलं। तुम्ही कामगारांबरोबर पासून फार इतिहासापर्यंत पोहोचला होता, चांगली गोष्ट आहे। सुप्रियाताई पुढच्या 5 मिनिटांमध्ये येत आहेत। अशाच प्रकारच्या इतर महत्त्वपूर्ण लोकांबरोबर त्यांच्या विविध बैठका आहेत। पण ताई येण्यापूर्वी मला असं वाटतं की मी थोडंसं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल। खरं तर मार्गदर्शन करणार नाही, मी इथं भाषण देण्यासाठी आलेलो नाही। मी तुमच्या सर्वांबरोबर संवाद साधण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी इथं आलेलो आहे। आज इथं आपल्या सर्वांना भेटण्यासाठी ज्यांचा आदर हा आपण पूर्वी करत होतो, आज करतो आणि उद्याही करत आहोत, असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब थोड्याच वेळात इथं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणारे आणि तुमच्या सगळ्यांचा आवाज बनून पार्लमेंटमध्ये तुमची या परिसराची तसंच महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या सुप्रियाताई सुळे, इथं उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे, सतीश मामा खोमणे, तसंच सदाबापू सातव, माझे वडील राजूदादा पवार, SN बापू जगताप, तसंच शिवाजी भाऊ खटकाळे, विनीताताई बनकर, प्रियंकाताई शेणकर, प्रियाताई खारतोडे, तुकाराम भाऊ चौधर, बाळासाहेबजी थोरात, भारतभाऊ जाधव, उपस्थित असणारे सर्वच कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी, परमनंट असू द्या नाही तर कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे सर्व कर्मचारी, बारामती कामगार कृती समिती याचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे कष्टकरी शेतकरी, तसंच सर्वच मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींनो, लहानपणीपासून मी या परिसरामध्ये फिरलेलो आहे। बालविकास या शाळेमध्ये मी शिकलो। नंतरच्या काळामध्ये 2-3 वर्षासाठी वालचंद नगरमध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं। नंतर विद्याप्रतिष्ठान MIDC मध्ये माझी 9वी 10वी झाली। त्यानंतर मी पुण्याला गेलो, त्यानंतर मुंबईला गेलो, नंतर परत खरं तर भारताच्या बाहेर शिकण्यासाठी जायचं होतं, पण त्यावेळेस जमलं नाही। व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो आणि मग तिथून व्यवसाय हा मी केला आणि आत्तासुद्धा करतो। आणि 2017 पासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत आहे। बारामती कशी घडली हे लहानपणी मी आधी काय झालं हे समजून घेतलं, मी ऐकलं आहे। नंतरच्या काळामध्ये जेवढं काय मला समजतं, नाही तर ज्या दिवसापासून मला समजायला लागलं त्यानंतर मी गोष्टी बघितल्या, त्याचा विकास बघितला। आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो की विकास होत असताना त्याचा जो पाया आहे तो जर कोणी रचला असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत। तुम्ही सर्वांनी घर बांधलं असेल, काही लोकांचे बंगले सुद्धा असतील, काही जण फ्लॅटमध्ये राहत असतील, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपले आई वडील जेव्हा कष्ट करत होते, शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून, तेव्हा ज्या छपराच्या घरामध्ये आपण राहिलो असेल, नाहीतर 1 खोली 2 खोलीचं जे घर असेल, आणि त्या घरामध्ये राहत असताना आपले आई वडील जेव्हा कष्ट करत होते आणि आपले आई वडील कमी शिकले असताना सुद्धा तुम्हा सर्वांना त्यांनी शिकवलं, वाढवलं। अनेक गोष्टी त्यांना सुद्धा करायच्या होत्या, पण त्या त्यांनी न करता तुम्हाला ताकद देण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केला।
आणि नंतरच्या काळामध्ये तुम्हाला हाताला काम मिळालं, MIDC मध्ये तुम्ही परमनंट झाला, नाही तर कॉन्ट्रॅक्टवर काम करता, आणि आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर त्याच 2 खोलीला अजून 2 खोल्या जर तुम्ही बांधल्या असतील, नाहीतर त्याच जागेवर ते घर मोडून तुम्ही बंगला बांधला असेल, तर मला आपल्या सर्वांना विचारायचे की आज जर तुमचे चांगले दिवस असतील तर तुम्ही पूर्वीचे दिवस विसरणार आहात का? आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट तुम्ही विसरणार आहात का? आता ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणीपासून बघितलेल्या आहे. माझ्या जो काही मी आज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आदरणीय पवार साहेबांचा आहे. माझे आजोबा आप्पा साहेबांचा आहे, माझ्या आई वडिलांचा आहे. त्याच्यामध्ये अजितदादांचा सुद्धा वाटा त्याच्यामध्ये नक्कीच आहे. माझ्या कंपनीमध्ये काम करणारे जे सर्व कर्मचारी त्यांचा वाटा आहे. मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे. ज्या मित्रांनी मला मार्गदर्शन केलं, राजकारणामध्ये आल्यानंतर जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये मी जेव्हा लढत होतो तेव्हा त्यावेळेस असणाऱ्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा आणि मतदारांचा माझ्या चढणाघणीमध्ये वाटा आहे. माझा जन्म हा बारामतीमध्ये झाला असला तरी मला लढायला जर कोणी शिकवलं असेल तर ते कर्जत जामखेडच्या लोकांनी शिकवलं आणि त्या मतदारसंघातल्या लोकांनी शिकवलेलं आहे. तर जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं, मदत केली, अशा लोकांना विसरून चालत नाही. पण याच्यामध्ये जर काही लोक भूमिका बदलत असतील, काही प्रमाणात स्वहिताचा विचार करत असेल, तर मग पूर्वी केलेलं त्यांनी आपल्याला सहकार्य हे विसरून चालत नाही. पण ज्या विचाराबरोबर आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपण आहोत, त्या लोकांना सुद्धा विसरून चालत नाही. त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलून तर नक्कीच चालत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. म्हणून आज मी माझ्या आजोबाबरोबर आहे, आज माझ्या नेत्याबरोबर आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहे. जो विचार मी लहानपणीपासून आत्मसात केला, माझ्या आई वडिलांनी सांगितलं, माझ्या आजोबांनी मला सांगितलं, ज्या ज्या लोकांना मी भेटलो त्या लोकांनी जो विचार मला सांगितला आणि जो विचार मी आत्मसात केला, तो विचार सहजपणे तर सोडू शकत नाही. मग अशा पद्धतीने आज राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मी काम करतोय. खरं तर MIDCच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जेव्हा आलो तेव्हा फेटा बांधून माझा सत्कार करण्याचं ठरवलं होतं. पण मी त्यांना विनंती केली की मला फेटा बांधू नका. त्यांनी विचारलं का बांधू नका. मी त्यांना सांगितलं की मी ठरवलंय जोपर्यंत कर्जत जामखेडमध्ये MIDC होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. आता माझ्या मतदारसंघामध्ये मी MIDC का घेऊन चाललोय, कारण का MIDCचं महत्व हे मला माहिती आहे. कारण का बारामतीच्या MIDCचा विकास आहे मी माझ्या डोळ्याने तिथं बघितलेला आहे. तुम्ही जरा विचार करा, 1988 ला ही MIDC आली. ही MIDC आलीच नसती तर तुम्ही आज कुठे गेला असता? माझ्या कर्जत जामखेडचे लोक आज पिंपरी चिंचवडमध्ये काम करतात, पुण्यामध्ये काम करतात. आई वडील शेतामध्ये काम करत असतात, मुलं कुठं तर पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. नातवंड झाली तरी आई वडिलांना भेटता येत नाही, अशी कर्जत जामखेडची परिस्थिती आहे. 90% काम मी पूर्ण केलं होतं, सही बाकी होती. पण आज सत्तेत जे आहेत त्यांनी सांगितलं तू भूमिका घेत नाही तो तुझी MIDC मी करणार नाही. पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, या देशाचे नेते आज सुद्धा ते आहेत, पण जेव्हा पद त्यांच्याकडे होतं त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातल्या जनतेचे विषय घेऊन ते जेव्हा दिल्लीला जायचे, मोदींकडे बघत नव्हते पवार साहेब, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याकडे, कष्टकऱ्याकडे बघायचे आणि तिथं ती कामं ते करत होते. त्या काळामध्ये ज्या ज्या MIDC मंजूर झाल्या, पवार साहेबांनी कधीही भेदभाव नाही केला की विरोधकाची आहे का सत्तेतल्या लोकांची आहे, कारण पवार साहेब नेहमी नेहमी लोकांचा विचार करतात. ठीक आहे, मी माझ्या MIDC बद्दल बोलणार नाही, पण मी तुम्हाला भूमिका सांगतो की फक्त एखादा व्यक्ती तुम्हाला सहकार्य करत नाही म्हणून जर त्याच्यावर तुम्ही अडचण आणत असाल,
पण त्या लोकप्रतिनिधीवर तुम्ही अडचण आणताय असं नाही, तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा तुम्ही अडचणीत आणताय, ही गोष्ट सत्तेत असणाऱ्या लोकांनी विचारात घेतली पाहिजे. पण मला माहिती आहे पुढचे 6-7 महिने आहेत, लोकसभेचं इलेक्शन पहिल्यांदा होईल आणि नंतर विधानसभेचं होईल. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, जे आज महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त खासदार जर कोणाचे निवडून येणार असतील तर ते महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे. आणि 2024ला जर सत्ता या महाराष्ट्रामध्ये कोणाची येणार असेल तर ती महाविकास आघाडीची येणार आहे. हे मी बोलतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. पण यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागेल, कष्ट करावे लागतील. मी बारामतीच्या MIDC बद्दल बोलत होतो. 88ला ही MIDC आली. पण MIDC येण्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह इस्टेट आली होती, जी अजून सुद्धा आहे, पलीकडच्याच बाजूला आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित. आणि मग तिथे ज्या मुला मुलींना तिथं हाताला काम मिळालं ते मिळण्याआधी 2 वर्ष आधी आपल्या शारदा नगरमध्ये आदरणीय पवार साहेब आणि आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तिथं ITI सुरू केलं गेलं होतं. कारण शेवटी पवार साहेब नेहमी काय बोलतात की शेतकऱ्याला जर 2 मुलं असतील ना, तर 1 मुलगा 1 मुलगी असेल तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याला काय करावं तर कुठेतरी नोकरी करावी. पण साहेब बोलण्यासाठी बोलत नसतात, त्यासाठी साहेबांनी काम केले. जर सगळ्यात जास्त MIDC या महाराष्ट्रामध्ये कुणी आणली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणलेली आहे. कारण का साहेबांना फक्त भाषणं करायची नसतात, लोकांसाठी जगायचं असतं, लोकांसाठी काहीतरी करायचं असतं. आणि त्यामुळे साहेबांनी जसं कृषी क्षेत्रामध्ये काम केलं तसंच काम MIDC मध्ये आणि IT क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केले. कारण त्यांची इच्छा होती, मी जर इथं शिक्षण संस्था आणल्या असतील तर त्या संस्थेतून बाहेर निघणारी जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना हाताला काम कुठेतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून शैक्षणिक संस्थेवर तर पवार साहेबांनी काम केलंच, पण MIDC वर काम केलं, इंडस्ट्रियल इस्टेटवर काम केलं. म्हणून जो विकास आज आपल्याला बारामतीचा दिसतो, या परिसराचा दिसतोय, ते जर कोणामुळे असेल आणि त्याचा पाया जर कोणी भरला असेल तो आदरणीय पवार साहेबांनी भरलाय. पण त्यांच्या आधी सुद्धा काही लोकांनी ह्याचा पाया भरलाय, ते म्हणजे बारामतीकर. कारण का आदरणीय पवार साहेबांना 1967 मध्ये कोणी पहिल्यांदा निवडून दिलं ते बारामतीकरांनी निवडून दिलं. त्यामुळे एक व्यक्ती काय करू शकत नाही. इथे असणारे कामगार, कष्टकरी, शेतकरी, छोटे मोठे दुकानदार, शिक्षक, शासकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, सर्व नेते, हे जेव्हा एकत्रित काम करतात तेव्हा खऱ्या अर्थाने विकास होतो. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आपला आहे, शेती क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. पूर्वीच्या काळामध्ये 30-35 वर्षापूर्वी 100-200 लिटर दूध इथं गोळा होत होतं. आज डायनामिक्स बद्दल आपण बोलतो, 12 लाखावर गेले. त्याच्यामध्ये या भागातल्या शेतीचा विकास झाला, दुधाचा विकास झाला. शारदानगर 1983ला त्याची सुरुवात झाली. तिथून महिलांना शिक्षण असेल, आता कृषी महाविद्यालय तिथं आहे. त्याच्याचबरोबर बाल विकास मंदिर 1972ला, विद्याप्रतिष्ठान 1990ला. आणि ह्या सर्व संस्था इथं आल्यामुळे इथं असणारी मुलं शिकली, इथल्या मुली शिकल्या. या जर आदरणीय पवार साहेबांनी संस्था चालू केल्या नसत्या तर तुम्ही मला सांगा 10वी नंतर आपण कुठे शिकलो असतो? पुण्याला जावं लागलं असतं, पुण्याला भाड्याने घर घ्यावं लागलं असतं, हॉस्टेलमध्ये राहावं लागलं असतं. हे सगळ्यांनाच परवडलं नसतं. त्यावेळेस पवार साहेबांनी हा विचार केला, इथं शिक्षण व्यवस्था चांगली झाली म्हणून इथले मुलं आणि मुली हे पुणे आणि बाहेरच्या बाजूला न जाता गरिबाची मुलं मुली इथं शिकले. आणि इथं शिकल्यानंतर MIDC 88ला आणल्यानंतर तिथं आपण काम करू शकलो. आज आपल्या या MIDCची उलाढाल किती हो? 6000 कोटीच्या पुढे आपल्या MIDCची उलाढाल आहे. इथं किती लोक काम करतात? 25,000 लोक आपल्या या MIDC मध्ये काम करतात. जेव्हा ही MIDC आली त्या दिवसापासून आतापर्यंत किती कोटी रुपये या MIDC मध्ये खर्च झाले तर 7,500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्या या बारामतीमध्ये आली आहे. तुम्ही म्हणाल त्या इन्व्हेस्टमेंटचं आमचं काय रिलेशन आहे, काय फायदा होणार आहे आम्हाला? अहो पण जेव्हा तिथं एखादं सिव्हिलचं बांधकाम करायचं असतं तेव्हा तुम्हाला पोकलान लागतं, तुम्हाला असंघटित क्षेत्रातले लोक तिथं काम करण्यासाठी लागतात, तिथं ट्रक लागतात, छोटा टेम्पो असेल, ह्या सगळ्या गोष्टी लागतात.
आणि हे 7,000 कोटी या आपल्या बारामतीमध्ये आल्यामुळेच असंघटित क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. जे पोकलान आणि जे JCB प्रकारच्या ज्या मशीन आहेत त्याला त्याचा फायदा झाला. रिक्षा असतील, छोटे वाहतूकदार असतील, ह्या सगळ्यांना याचा फायदा झाला. खऱ्या तर त्यामुळे आपल्या या परिसराच्या विकासासाठी मदत झाली. आज 25,000 लोक काम करतातच, पण ट्रक, छोटा हत्ती, रिक्षा ह्या सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर याच्यावर 1000 अशा गोष्टी तिथं आज लोक त्याच्यावर त्यांचं घर तिथं चालवतात. मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या या MIDC मध्ये कुठल्या आहेत आणि त्या कधी आल्या याचाही अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे. श्रायबर डायनामिक्स 1992 मध्ये आली. ही काय नजीकच्या काळामध्ये आलेली कंपनी नाही. त्याला अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या अडचणी सोडवल्या. भारत फोर्ज 2006 कुणी आणली? भारत फोर्जच्या मालकाला जाऊन तुम्ही भेटा, ते तुम्हाला सांगतील कोणामुळे आम्ही बारामतीमध्ये आलो. त्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. PIJO कंपनी कोणामुळे आली? साहेबांमुळे आली. बावली असेल, फेरो रोशर असेल, ह्या कंपनी कोणामुळे आल्या? सुप्रियाताई आणि पवार साहेबांनी पुढाकार घेतला. तिथं असणाऱ्या मॅनेजमेंटला ते जाऊन भेटले, बोलले, त्यानंतर ह्या कंपन्या इथं आल्या. त्याच्याच बरोबर ISMT 1990 ला आली. आता ती किर्लोस्करांकडे आहे, पण सुरुवात तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये झालीच. आणि महाराष्ट्रामध्ये झाली असली तरी ती आपल्या बारामतीमध्ये झाली. या गोष्टीचा अभिमान हा आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. टेक्सटाईल पार्क बद्दल आपण सर्वजण बोलतो, चांगली गोष्ट आहे, खूप महत्वपूर्ण विकासाचा एक तो टप्पा आहे. पण ती जी टेक्सटाईल पार्क आहे ती मंजूर कुणी केली असेल तर आदरणीय पवार साहेब जेव्हा मंत्री होते 2006च्या दरम्यान पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी 7 ते 8 टेक्सटाईल पार्क मंजूर केल्या होत्या. त्याच्यामध्ये आज बारामतीची टेक्सटाईल पार्क येते. आणि त्यावेळेसच्या सरकारने त्या टेक्सटाईल पार्कला तिथं सबसिडी दिली होती आणि म्हणून ती टेक्सटाईल पार्क आपल्याकडे आली. आणि आज 2000 पेक्षा जास्त महिला तिथं काम करतात. एअरपोर्ट, बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. खरं तर सुप्रियाताई आणि साहेब बोलणार आहेत. मी 2-3 मिनिटांमध्ये काही गोष्टी फक्त माझ्या मनातल्या आपल्या सर्वांना सांगतो. त्यामुळे ही MIDC इथं असणं महत्त्वाचं आहे. पण या MIDCचा विकास होणं आणि नवीन नवीन कंपन्या येणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. या मोठ्या शिक्षण व्यवस्था संस्था इथं आल्यामुळे तिथं छोटेसे हॉटेल आले, मेस आल्या, बिल्डिंग वाढल्या. या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळे सर्व्हिस सेक्टर सुद्धा या भागातलं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. पण ह्या सगळ्या गोष्टी होताना शेतीला दुर्लक्ष कधी केलं गेलं नाही. खरं तर विकास हा महत्त्वाचा असतो. चांगले रोड असणं महत्त्वाचं आहे, चांगल्या बिल्डिंग असणं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी पाया जेव्हा आपल्या एखाद्या नेत्याने बांधला असतो, एखाद मजला त्यांनी बांधला असतो, तर नवीन पिढीली सुद्धा त्याचा वरचा मजला हा बांधलाय. आम्ही त्याचा नाकार करत नाही, आम्ही त्याचा विरोध तिथं करत नाही. पण मग वरचा मजला बांधत असताना खालच्या मजल्याला विसरून चालत नाही असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. आणि त्याच्याच बरोबर शेती ह्या विषय विकास काय असतो? मी जसं म्हणलो फक्त बिल्डिंग म्हणजे विकास नसतो. विकास करत असताना सर्वांगीण विकास करावा लागतो. शिक्षणाबद्दल बोललो, हाताला कामाबद्दल बोललो, पण शेती पण सुद्धा महत्त्वाचा विषय. कांदा शेतकरी आपल्या मतदारसंघामध्ये कांदा शेतकरी आहे, तो अडचणीत असतो. तेव्हा कुणी मदत केली तर साहेबांनी मदत केली. आजच्या सरकारमध्ये कांदा शेतकऱ्याला कुणी मदत केली नाही. फळबाग शेतकरी आपल्या परिसरामध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ होता आणि आमच्या फळबाग शेतकऱ्याला जेव्हा तिथं पाणी देता येत नव्हतं, आदरणीय पवार साहेबांनी योजना आली, टँकर दिले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला आपल्या बागा तिथं वाचवल्या. कारण का बाग लावणं सोपं असतं पण जगवणं अवघड असतं. 6 ते 7 वर्ष त्यासाठी लागतात. पण आज आम्ही हा मुद्दा मांडला. आम्ही म्हणलो आमच्या या बाग उत्पादक शेतकऱ्यासाठी काहीतरी करा, पण त्याबद्दल कुणीच काय बोलेना. आणि कृषी मंत्री तुम्हाला दिसतायत का? कुठे दिसलेत का तुम्हाला? आज शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही म्हणाल अहो आम्ही कामगार आहोत, तुम्ही शेतीचा विषय का घेता? मला इथं असलेल्या सर्व कामगारांना विचारायचं, किती कामगार इथं असे ज्यांची शेती आहे स्वतःची, त्यांनी हात वर करा. मग आज शेतकरी म्हणजे तुम्ही अडचणीत आहात, तुमचे कुटुंबीय अडचणीत आहात. आज कृषी मंत्री दिसत नाही आपल्याला. दुष्काळाची परिस्थिती, विम्याचे पैसे आपल्याला आले नाहीत. मग मंत्रीपद कशासाठी तुम्ही घेतलंय? स्वतःसाठी तर घेतलं नाही का? स्वतःच्या विकासासाठी तुम्ही घेतलंय? हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा. आमचं मत आहे, आमचा शेतकरी या महाराष्ट्राचा, बारामतीचा या भागातला जर अडचणीत असेल तर कृषी मंत्र्यांनी या सरकारने त्यांच्या अडचणी ह्या सोडवल्याच पाहिजे. ह्याला खऱ्या अर्थाने आपण विकास म्हणतो. नाही तर आज दुपारी मी
एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आंबेगाव तालुक्याची एक कंपनी आहे प्रायव्हेट, त्याचं नाव गोवर्धन आहे. माहिती का आपल्याला? जशी इथं डायनामिक्स आहे तिथं तशी गोवर्धन आहे. त्यांनी दूध किती लिटरनी सरकारला विकलंय माहिती का? आदिवासी मुलांना देण्यासाठी 143 रुपयाली. किती? 143. डायनामिक्सचे किती लोक आहेत? किती रुपयाला दूध घेताय तुम्ही शेतकऱ्याकडनं? 26, 27, 28, 30 काहीतरी असेल. 30. त्या कंपनीला दूध विकलं 143 रुपयाली आणि दूध घेतलं तिथल्या शेतकऱ्याला कडनं 30 रुपयाला. म्हणजे त्या कंपनीचा नफा किती झाला? ते 110 रुपयाचा नफा झाला. ह्याला विकास म्हणतो? आमची अपेक्षा होती 143 रुपये तुम्ही देऊन टाका शेतकऱ्याला, काय प्रॉब्लेम होतोय? ह्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणतात. त्यामुळे विकास हा फक्त व्यक्तिगत विकास नसतो, नाही तर आपल्या आसपासच्या नेत्याचा विकास हा नसतो. एक कोल्हापूरची कंपनी ब्रिक्स इंडिया, त्यांना आत्ताच एक करार दिला. त्या कंपनीला फक्त मध्यस्थी कंपनी असल्यामुळे GR हे बदलण्यात आले आणि त्या कंपनीला किती कोटीचा फक्त मध्यस्थी म्हणून किती फायदा होतो माहिती? 200 कोटी रुपयाचा. ह्याला विकास म्हणतो? ह्यासाठी आपण सत्तेत गेलाय, ह्यासाठी तुम्ही विचार सोडले, ह्यासाठी तुम्ही साहेबांना सोडलं. त्यामुळे हे जे नेते आहेत बाहेरचे ते काय बोलतात ह्याच्यापेक्षा कशासाठी ते गेलेत याची एक जाण आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. दुधासाठी आम्ही लढतोय, शेतीसाठी आम्ही लढतोय, शेतकऱ्याच्या अडचणीसाठी लढतोय आणि ह्या सर्व विषयांकडे लढत असताना बोलत असताना आम्हाला असं वाटतं विचार सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. बिल्डिंग महत्त्वाचे पण विकास सुद्धा महत्त्वाचा आहे. आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो जी तुमच्या निगडीत आहे. पार्लमेंटमध्ये आपल्या विचाराचा खासदार आणि अभ्यासू खासदार असणं का महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांना कळेल. 4 बिल येत आहेत, आलेत, पास सुद्धा झालेत, पण जसं लोकसभेचे इलेक्शन संपेल तसं हे 4च्या 4 बिल हे लागू होणार आहेत. ते कुठले बिल आहेत? वेज कोड 2019, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2020, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड सिक्युरिटी कोड 2020. कुणी आणली ही पॉलिसी? केंद्र सरकारली. लागू झाली का? नाही. कशासाठी थांबलेत? लोकसभेसाठी थांबलेत. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे? ह्याच्यामध्ये जी वेज कोड 2019 मध्ये आज तुम्हाला 20,000 रुपये पगार असेल, 18,000 पगार असेल, बरोबर का नाही? तर त्या वेज कोड मध्ये केंद्र सरकारच्या नेत्यांनी असं सांगितलंय की इथं असणाऱ्या कामगारांना 4,500 रुपये महिन्याला मिळाले तरी ते जगू शकतात. ओके का तुम्हाला? 4,500 रुपये म्हणजे मिनिमम वेजेस ते कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत 4,500ला. हे धोरण कामगारांच्या हिताचं आहे का कामगारांच्या विरोधातले? तुम्ही मला सांगा. कोणाच्या हिताचं आहे? 4,500 रुपये मिनिमम वेजेस. त्याच्याच बरोबर आपण विविध कर्मचाऱ्यांना वेतनातून पैसे कपात करण्याचे अधिकार हे पूर्वी आपण जे युनियन आहे तुम्ही आणि मालक एकत्रित बसायचा, चर्चा करायचा, मग निर्णय घ्यायचा. आता या बिलामध्ये तुम्हाला विचारण्याचीच जरूरत नाही, युनियनला विचारण्याची जरूरत नाही. डायरेक्ट मालक ठरवणार की तुमच्या पगारातून काय काय कापायचं आणि कशी कशी कपात तिथं करायची. हा अधिकार या बिलातून तिथं मिळणार आहे. ओव्हरटाईम पैसे मिळतात का नाही ओव्हरटाईम केल्यावर? तर आता या कायद्यामध्ये जो कायदा आता लोकसभेनंतर हा लागू केला जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरटाईमला अतिरिक्त पैसे मिळणार नाहीत. तर ज्या कंपनीचे मालक आहे जे ठरवतील ते आता तुम्हाला जे काही युनियनला अधिकार आहेत ते अधिकार सगळे तिथून निघून जाणार आहेत. बोनस द्यायच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी शब्दामध्ये खेळ खेळलाय. त्यामुळे आज जो बोनस तुम्हाला मिळतो कदाचित उद्या तो तुम्हाला मिळणार नाही अशी सुद्धा तरतूद याच्यामध्ये करून घेतलेली आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला परमनंट करण्याच्या बाबतीतला विषय आहे. आता तो 6 महिन्याच्या आसपास होता, पण आता 2 वर्ष 5 वर्ष हे कितीही ते मालक करू शकतात परमनंट. म्हणजे 5 वर्ष तुम्ही त्या कंपनीमध्ये डायरेक्ट दर महिन्याला तुम्हाला पगार मिळून सुद्धा आणि 5 वर्ष तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुणीही परमनंट करणार नाही. ही तरतूद फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन कंपनी ठरवणार, हे युनियन वाले ठरवणार नाहीत. डायरेक्ट कंपनीला वाटलं नाही
3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष, तर ते सर्व अधिकार हे तिथं कंपनीला जाणार आहे. आणि कामगार कपात करण्यासाठी सरकारची परवानगी लागते. 100 पेक्षा जास्त कामगार एका कंपनीत जर काम करत असतील तर तिथं तुम्हाला सरकारची नाही तर कमिशनरची परवानगी लागते. बरोबर का नाही? आता हे 100चा आकडा ते 300 वर घेऊन चाललेले आहेत. आणि या देशामध्ये अशा फार जास्त कंपनी आहेत ज्यांचे एम्प्लॉयमेंट नाही तर तिथं कामगार 300 पेक्षा जास्त जे आहे कमी आहेत, अशा सगळ्यात जास्त कंपनी आहेत. आणि फार कमी कंपन्या अशा आहेत की ज्याच्याकडे 300 पेक्षा जास्त कामगार त्या कंपनीमध्ये काम करतात. म्हणजे आता ह्याच्या पुढं जर इथे एखादी कंपनी असेल ज्याच्यामध्ये 200 लोक काम करतात तर तिथं युनियनला विचारण्याची जरूरत नाही, सरकारला विचारण्याची जरूरत नाही, तिथं तुम्हालाही विचारण्याची जरूरत नाही. उद्या म्हणणार गेट लॉस, तुम्ही बाहेर जावा. जसं काही लोक विचारायला सोडून गेले पलीकडे, तसं मालक तुम्हाला करणार की आता तुमची जरूरत नाही, तुम्ही बाहेर जावा, मी बघतो, मी इथून कंपनी दुसरीकडे नेऊन येतं काही करू. तर हे सुद्धा याच्यामध्ये तो विषय येतोय. ट्रेड युनियन नष्ट करण्याचा कट आहे. आता तुम्हाला PF करायचा असेल, विमा द्यायचा असेल तर इथं सर्व युनियनची लोक आहेत, त्यांना मी विचारतो तुम्ही वाटाघाटी करता का नाही? बसता ना, तो अधिकार आहे ना. आता या नवीन ऍक्ट मध्ये तो अधिकार तुम्हाला नाही, म्हणजे तुम्ही फक्त नाममात्र, तो अधिकार तुम्हाला राहणार नाही. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे ना. आणि मग हे तुमच्या बाजूने बोलण्यासाठी एखादी अभ्यासू व्यक्ती लागेल का नाही लागणार? लागणार का नाही लागणार? आणि तुम्ही अभ्यासू असंच होत नाही हो, त्याला अभ्यास खऱ्या अर्थाने करावा लागतो, वाचन करावं लागतं, अधिकाऱ्याशी बोलावं लागतं, मंत्र्यांशी बोलावं लागतं, तुमच्यासाठी लढावं लागतं. त्याशिवाय कुणीही उत्कृष्ट असा पार्लमेंटरियन होत नाही ज्या सुप्रियाताई झालेल्या आहेत. एकदा झाल्यात का? अनेक वेळा झाल्यात. आरक्षणाचे मुद्दे त्यांनी मांडले, भाजपच्या कुणीही मांडले नाहीत. केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीही मांडला नाही, सुप्रियाताईंनी मांडला. धनगर आरक्षणाचा मांडला, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मांडला, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मांडला. मग बाकीच्यांनी काय केलं? खासदार झाले आणि मी खासदार झालो नाही तर झाले म्हणजे विषय संपला, मिरवायला मोकळे. अरे असं नसतं. मी अनेक खासदार बघितलेत, लोकांचंच जात नाहीत, भेटतच नाहीत कोणाला, डायरेक्ट 4.5 वर्षाला येतात. सुप्रियाताई भेटतात का नाही भेटत? तुमच्या अडचणी समजून घेतात का नाही घेत? त्यामुळे ह्या खासदार होण्यासाठी स्वतःचा स्वार्थ आहे, त्यांना तिथं पद घेऊन लोकांसाठी लढायचंय, पण त्यात तुमचा सुद्धा स्वार्थ आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आणि तिथं संधी तर मिळाली पाहिजे. सुप्रियाताईंना संधी मिळते, बाकी कोणाला संधी मिळत नाही. आणि भाजपच्या खासदारांना तिथं बोलून दिलं जात नाही. आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेलेत त्यांना वरून आदेश येतो या विषयावर बोलायचं आणि या विषयावर बोलायचं नाही. आता जर केंद्र सरकारने कामगारांच्या बाबतीत हे धोरणं आणली असतील आणि वरिष्ठ नेत्यांनी हे जर पास केलं असेल तर भाजपचे खासदार याच्यावर बोलणार का तुमच्या बाजूने? का भाजपच्या मित्र पक्षाचे लोक याच्यावर बोलणार आहेत का? आणि ते पास पण केले. म्हणून खऱ्या अर्थाने याच्यावर कुठेतरी लक्ष देण्याचे बाकी बरेच मुद्दे आहेत. मनरेगाचे, रोजगार हमी योजनेचे, कॉन्ट्रॅक्टचे आहेत. खरं तर मला आणि आपल्या सगळ्यांनाच साहेबांना ऐकायचं, ताईंना ऐकायचं, पण मी एक तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा महत्त्वाचा स्वार्थ आहे. सुप्रियाताई तुमच्या अडचणी समजून घेतात आणि तिथं पार्लमेंटमध्ये ते मांडतात आणि मांडल्यानंतर त्याच्यावर खऱ्या अर्थाने अभ्यास होतो, त्याच्यावर कमिटी फॉर्म होते, त्याच्यावर चर्चा होते आणि अनेक असे विषय ते कदाचित सुप्रियाताई तुम्हाला सांगू शकतील की त्यांनी मांडल्यामुळे काही प्रमाणात ब्रेक लागला. आता हे 2024 पर्यंत का राहिलं? कारण का सुप्रियाताई, काँग्रेस आणि असेच आपल्या विचाराचे इंडिया आघाडीचे जे सगळे नेते आहेत त्यांनी पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडले म्हणून आता तरी हे शांत आहेत. पण 400 पार करायचं म्हणजे काय तर कोणालाच विचारायचं नाही, डायरेक्ट हे सगळ्या गोष्टी तिथं पारित करायच्या आणि मग तिथं जे काय लागू करून टाकायचं. मी तुम्हाला सांगतो, काल केजरीवालांना आत घेतलं, ही फक्त ट्रायल आहे, ट्रायल. आपण ट्रेलर बघतो ना पिक्चर बघायच्या आधी, तसं आहे. तो 2024 नंतर संविधानच राहणार नाही, लोकशाहीच राहणार नाही. मग आपल्या मताचा काय फायदा? म्हणून तो फायदा आज करून घ्यायचा असेल आणि तुमच्या सर्वांच्या हिताचे प्रश्न जर आपल्याला पार्लमेंटमध्ये खऱ्या अर्थाने मांडायचे असेल तर आपल्याला शिक्षित, अभ्यासू आणि ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे अशाच खासदार आपल्याला लागणार आहेत. आणि तुम्ही मनापासून सुप्रियाताईंच्या पाठीमागे राहावं
एवढीच विनंती करतो. आणि इथं असणाऱ्या सर्व कंपनीला अजून एक मला विनंती करायची आहे की काही सोशल मीडियावर जर एखाद्या तुमच्या कामगाराने जर एखादी ट्विट केली आणि साहेबांच्या आणि विचाराच्या बाजूली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूली असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराच्या बाजूली असेल, महात्मा फुलेंच्या विचाराच्या बाजूली असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या बाजूली असेल आणि तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर कृपा करून या गरीबाच्या पोरांना नोकरीवरनं काढू नका, एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि आपण सर्वजण एकत्रित लढूया. काही झालं दमदाटी कुणी काय केली तर शेवटी आपण आहोत. आपलं मत हे महत्वाचं आहे, आपलं मतदान हे महत्वाचं आहे. आणि कुठल्याही राज्यकर्त्याला, कुठल्याही आमदारांना, कुठल्याही खासदारांना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ते मतदार आहेत, तुम्ही आहात. आणि तुम्ही जो निर्णय घ्याल तोच फायनल होणार आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि जास्त न बोलता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.